लासलगावमध्ये आज कांद्याचे बाजारभाव 41 ते 45 चांगल्या दर्जाचे आणि पुण्यामध्ये जनरल जो बाजारभाव चालू आहे कांद्याचा 38 ते 43 रुपये असे आहेत. किमान कमाल सरासरी दर हे दुपारनंतर कळतील तेव्हा मी सांगेनच. पण मुख्य मुद्दा काय आहे की कांद्याचे बाजारभाव आणि सोमवारी जी वाढ झाली ती बऱ्यापैकी टिकून आहे. 50-100 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात. काल कांदा एक्सप्रेस आणि या संदर्भातही आपण चर्चा केली. आजही पुन्हा अनेक शेतकरी म्हणतायत की या नाफेडच्या कांदा एक्सप्रेसचं एकदा परत डिटेल समजावून सांगा. त्याबद्दलही आपण समजून घेणार आहोत. आवक वाढलेल्या आहेत, त्या वाढलेल्या आवकीच्या पाठीमागे नक्की काय कारण आहे तेही आपण समजावून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही त्यावर देऊ शकता. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार, तारीख आहे 25 ऑगस्ट 2026. आज सकाळी लासलगावला किंवा पुण्यामध्ये जे शेतकरी माल घेऊन गेलेत त्यांना पुन्हा सुखद धक्का बसलेला आहे. कारण बाजारभाव टिकून आहे, कालच्या सारखेच आहेत. काही वरच्या दर्जामध्ये थोडीशी तर वाढ असेल, हा पण अनुभव त्यांना आला असेल. मागच्या अनेक दिवसांपासून किंवा अगदी सुरुवातीपासूनच आपण सांगत आलेलो आहोत की ज्यांचा कांदा दर्जेदार आहे, ज्यांचा कांदा टिकणार आहे, त्याला तो कांद्याचा धुरंदर होईल, त्याला कांद्याचे बाजारभाव मिळतील, चांगल्या बाजारभाव मिळतील. ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज खाद गोल्टी गोल्टा याचे सुद्धा दर काही फार कमी नाही आहे, ते सुद्धा चांगले आहेत. अनेक ठिकाणी खाद जाते 2000ला आणि गोल्टी गोल्टा 35 पर्यंत पोहोचलेले आहेत. थोडक्यात वातावरण अतिशय आनंदी आहे. अनेक शेतकऱ्यांनी काल आणि मागच्या सगळ्या आठवड्यातच त्याच्या आधी पण प्रतिक्रिया दिल्या आहे की तुमच्यामुळे माझा 700चा फायदा झाला एका क्विंटल मागे, तुमच्यामुळे माझा इतका फायदा झाला, माझा कांदा 41ने गेला, कोण म्हणतो माझा 48ने गेला, कोणी म्हणाला की मी 35ने दिला, कोणी जागेवर 43ने दिला आहे. हा हिशोब आहे. अनेक शेतकरी विचारताय की मी जागेवर 40 रुपये भाव मिळतोय देऊ का, किंवा मी सगळाच कांदा 42 रुपयांनी जागेवर देऊ का, असे पण प्रश्न आहेत. या संदर्भातही आपण थोडीशी येणाऱ्या काळात आणि शक्य झालं तर आज वेळ असेल तर माहिती घेऊच. सगळ्यात आधी तुम्हाला चांगला बाजारभाव मिळाला आणि तुम्ही थोडीशी कळ काढली, थोडे थांबले, याबद्दल तुमचं ॲग्रो शिवार परिवाराच्या वतीनं अभिनंदन. बरेचदा मार्केट हे अतिशय वर खाली आणि असं व्होलाटाईल होत राहतं. पण त्याचं भीती कमी करण्याचं काम ॲग्रो शिवार करत असतं की जेणेकरून तुम्ही अतिशय गडबडीनं आवक वाढवून आणि कांदा जो आहे कमी किमतीला विकू नये आणि तुमच्या या आवकेचा किंवा तुमच्या गडबडीचा किंवा तुमच्या घाबरण्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये, हा त्याचा उद्देश आहे. आता ज्या अर्थी तुम्हाला कांद्यात फायदा झाला आहे आणि तुम्ही ॲग्रो शिवारमुळे काही गोष्टी लाभाच्या झाल्या असं जर म्हणत असाल तर मी तुम्हाला आणखी सल्ला देईल की तुम्ही अजूनपर्यंत जर मेंबरशिप घेतली नसेल तर मेंबरशिपमध्ये जॉईन व्हा. उद्देश काय आहे की मला पैसे कमवावे म्हणून नाही, तर उद्देश असा आहे की तुम्हाला आणखी पुढचं नॉलेज मिळेल की जेणेकरून तुम्हाला डिटेल कळेल की बाबा या रेंजमध्येच मी कांदा विकायला पाहिजे. मेंबरशिपमध्ये आपण जे आकडे दिलेले आहेत त्याचे दोन अर्थ आहेत. एक तर कांदा कितीपर्यंत जाऊ शकतो आणि दुसरं त्यामध्ये असं आहे की या रेंजमध्ये तुम्हाला जर भाव मिळत असतील, जे आकडे आपण मेंबरशिप व्हिडिओ दिले तर तिथे तुम्ही विक्रीचा निर्णय घ्यावा किंवा विक्रीचा निर्णय घेण्यासाठी त्या रेंजचा वापर करावा. त्याच्या खाली जात असेल तर शांत राहावं किंवा तुमच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्या, हा त्याचा अर्थ आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आजचा आहे की कांदा एक्सप्रेस. तर लासलगाव किंवा नाशिक जिल्ह्यातनं रेल्वेनं कांदा एक्सप्रेस ही दिल्लीमध्ये गेल्याचं सांगितलं जातंय. ती ऑलरेडी निघाली आहे आणि तिला पोचायला साधारण 1 ते 2 दिवस लागतील. म्हणजे ती गुरुवारपर्यंत पोचू शकेल किंवा शुक्रवारपर्यंत पोचू शकेल. तर आपण असं धरूया की खूप चांगली ट्रॅफिक लागणार नाही आणि ही रेल्वे गुरुवारपर्यंत दिल्ली किंवा त्या परिसरात पोहोचेल. आता एका रेल्वेमध्ये सगळी जी रॅक असते ती साधारण 800 ते 850 मेट्रिक टन असतो कांदा.
यंदा नाफेड आणि एनसीसीएफनी जो कांदा खरेदीचं टार्गेट होतं ते 2 लाख मेट्रिक टनाचं होतं. त्यापैकी URS ग्रेड कांदा हा 1,20,000 टन झाला आणि दुसरा जो कांदा आहे तो अगदीच कमी झाला अशी माहिती आहे. आता यापैकी असं सांगतायत की 70 ते 80,000 मेट्रिक टन कांदा बाहेर येऊ शकतो. हा सरकारी आकडा आहे, कारण गोडाऊनमध्ये तेवढं दाखवलेलं आहे. पण कांदा घोटाळाबाजांनी अशी गंमत केली आहे की 2 ट्रॅक्टरचा माल दाखवायचा आणि प्रत्यक्ष एकच ट्रॅक्टर टाकायचा. त्याच्यानंतर सडलेला माल टाकायचा. यामुळे होणार काय, ते 50 ते 60% माल हा सडून जाणार आहे. त्यामुळे तो खरंच 80,000 मेट्रिक टन येईल का, हा मोठा प्रश्नच आहे. पण येईल असं धरूया, 60-70 हजार मेट्रिक टन येईल. आणि या ज्या रेक आहे रेल्वेच्या, या साधारण पुढचे 10 दिवस 12 दिवस जरी सुरू राहिल्या, म्हणजे रोज एक रेल्वे गेली इकडनं कांदा एक्सप्रेस, असं तर होणार नाही, पण गेली असं समजूया, तर तर ते 800 मेट्रिक टन किंवा 8,000 क्विंटल हे कुठल्या बाजारामध्ये एवढी कमी आवक होते, हा पण प्रश्न आहे. कारण दिल्लीमध्ये रोजची उलाढाल जी होते, मी दिल्लीचा विषय घेतो, ती साधारण 50 गाड्यांची होते. म्हणजे साधारण 2,000 मेट्रिक टनांची होते. आणि हा कांदा झाला गेला गेला किती, 800 मेट्रिक टन. म्हणजे दिल्लीचा विचार करता दिल्लीच्या मागणीच्या तुलनेत हा कांदा 20 ते 25% आहे. आता परिसरातल्या ज्या काही गाझीपूर आहेत किंवा बाकीचे जे गुरुग्राम आहे, यासारख्या ठिकाणी जर कांदा पाठवायचा असेल किंवा तिथून हरियाणाला UPच्या नोएडामध्ये पाठवायचा असेल, तर हा कांदा किती जणांना पुरेल, हा पण मोठा प्रश्न आहे. थोडक्यात या कांद्याची पाहिजे तशी भीती नाही. पण इथे एक मेक आहे, ती थोडी समजून घ्या. नाफेडची कांदा खरेदी अधिकृतपणे 21 तारखेला संपली. पण गंमत काय झाली आहे, नाफेड आणि NCCFचे दर जर कांदा खरेदीला फक्त 5च दिवस संपण्याला 5च दिवस बाकी असताना त्यांनी सोमवारी 2,645 रुपये दर केला. त्याच वेळेस आम्हाला शंका आली होती की हा दर हा घोटाळेबाजांसाठी आहे. त्यानंतर असं झालं की कांद्याचे दर वाढल्याबरोबर मार्केट 1-2 रुपयांनी वधारलं. पण आता शेतकऱ्यांनी, काल एका शेतकऱ्याने मोठा मार्मिक प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचं म्हणणं असं आहे की दिल्लीकडे भाव कमी आहे, इतर ठिकाणी भाव कमी आहे, आणि नाशिकला मात्र सरासरी जो अगदी ॲव्हरेज कांदा आहे तो 4 रुपये 40 रुपयापासून 45 रुपयांनी विकला जातोय. असं का? तर मी त्याला उत्तर दिलं आहे, जरा गमतीशीर आहे पण गंभीर पण आहे. मी त्याला म्हणालो की मागच्या दारानं नाफेड NCCFची खरेदी सुरू आहे, आणि हे खरं आहे. जेव्हा आम्ही चौकशी केली, थोडासा कानोसा घेतला, तेव्हा असं समजतंय की कांद्याची भरपाई करण्यासाठी म्हणून साधारण जो ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज खाद गोल्टी चोपडा तो घेऊन, आणि तो साधारण 20-22 रुपयांनी मिळतो त्यातनं. आणि काही ठिकाणी भरपाई पण करायची आहे, कारण जे दाखवलं गेलं आहे. त्यामुळे सध्या तरी 2-3 दिवस या कांद्याचे भाव असेच राहू शकतात. आता पुढे गुरुवार नंतर काय, आणखी एक प्रश्न. तुम्हाला कांदा विकायचा असेल तर तुम्ही गुरुवारच्या आधी निर्णय घ्या, असं मी कोणाला तरी उत्तर दिलंय. कुणाला तरी म्हणण्यापेक्षा 2-3 जणांना अशी उत्तरं दिलेत. का? याचा अर्थ काय गुरुवार नंतर भाव पडणार आहेत का? तसं नाही, भाव पडणार नाही किंवा मंदी येणार नाही, पण कमी होऊ शकतात. कारण कांदा एक्सप्रेस जर बाहेर गेली आणि व्यापाऱ्यांनी जर त्यांच्या नेहमीच्या चाली ठेवणीतल्या बाहेर काढल्या, कांदा एक्सप्रेस आली, भाव पडले, नाफेड आमचे भाव पडतं. प्रत्यक्ष कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून विकत घेणारे किंवा जे टेंडर भरणारे कोण आहेत, व्यापारीच आहेत. यांचेच भावंड तिथे असतात, यांचेच भावबंद तिथे असतात. पण आणि दुसरी गोष्ट, घोटाळे करणारे व्यापारी, विकणारे व्यापारी, खरेदी करणारे व्यापारी, आणि मग तुम्ही भाव पाडताना नाफेड आणि शेतकऱ्यांच्या नावाने खापर का फोडायचं? ही पण एक व्यापाऱ्यांची चाल असणार. त्यामुळे व्यापारी जर त्यांची चाल जर खेळले आणि त्यांनी जर भाव डाऊन केले, ते साधारण 5 ते 6 रुपयांपर्यंत डाऊन होऊ शकतात. म्हणजे आता जर नाशिक जिल्ह्यात सरासरी 45 आहे, तर तो 35 ते 40 रुपये किंवा त्याच्या आत येऊ शकतो दर. येईल असं नाही. कधी होईल? शुक्रवार नंतर त्याचा अनुभव येईल, किंवा गुरुवारपर्यंत तर काही अनुभव येणार नाही. शुक्रवारी जो कांदा तिकडे बाजारात आला, तर त्यानंतरचा हा भाग आहे.
पण त्यातही दिलासादायक बातमी अशी समजते की नाफेड NCCFचा हा जो कांदा आहे हा बाजारात 37 रुपयांनी विकला जाणार आहे. गोलटी गोलट्यापेक्षा लहान कांदा, खराब झालेला कांदा आहे आणि तो 37 रुपयांनी कोण विकत घेईल? हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळे तो सध्या कांद्याचे भाव पाडणार नाही. एकूणच निष्कर्ष काय आहे की तुमची कांदा एक्सप्रेस व्यापाऱ्यांना जरी आता वाटत असलं की आपण जरा हा चांगला सीझन आहे, मंदी करून एक 10-12 दिवस दणकावून पैसे कमवू किंवा आडत्यांना, दलालांना, तर तो त्यांचा मनसुबा कमी होण्याची शक्यता, पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. मात्र आपण सावध राहायला पाहिजे. तर तुम्हाला भीती घालण्यासाठी किंवा घाबरून तुम्ही सगळ्याचा कांदा मार्केटमध्ये आणावा म्हणून हा व्हिडिओ नाही. तर सावध राहा. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार किंवा रविवार हे 3 दिवस कांद्याला कलाटणी देतील, कांद्याच्या बाजाराला, आणि त्यानंतर तो निर्णायक ठरेल, टर्निंग पॉईंट ठरेल आणि आपल्याला पुढच्या सोमवार, मंगळवारी आपल्याला कळेल की कांद्याचे ॲक्च्युअल भाव काय आहेत. म्हणूनच मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये आपण जे भाव दिले तर त्याचा नाफेडचा दबाव वगैरे असं सगळं धरून ते दिलेलं आहे. तुम्ही तिथं जाऊन ते बघू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की ॲक्च्युअल रेंज काय. इथपर्यंत आलं तरी ठीक आहे, समाधानी राहायचं आणि त्यामध्ये तुम्ही व्यवहार केले तरी तुमचं नुकसान नाही. आता आणखी गोष्ट की बाजारात कांद्याची आवक फार होती आहे. असं सांगितलं जात आहे की पिंपळगावला जो कांदा येतोय तो 20% शेतकऱ्यांचा आहे आणि 80% किंवा 75 ते 80% व्यापाऱ्यांचा आहे. रात्रीच पिंपळगावला आवकी दाखवली जातात. तर एवढा कुठला शेतकरी आहे की जो रात्री जाईन? आधी मलाही वाटायचं की बाबा शेतकरी मुक्कामाला येतात, पण तिथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर एकदा आणि माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं, काही बाजार समितीच्या लोकांनीच सांगितलेली माहिती आहे की बाबा हा व्यापाऱ्यांचा कांदा आहे. एक तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून तो विकला जातो. म्हणजे व्यापारी काय करतात किंवा नाफेडचे घोटाळेबाज काय करतात, तर नाफेडचा कांदा शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरेदी करतात आणि विकताना शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच विकला जातो. म्हणून आपण सावध राहायचं आहे. त्यामुळे जी आवक आहे सध्या, व्यापाऱ्यांचा कांदा बाहेर येतोय आणि मग त्याच्यामध्ये ज्याला सागे लागे म्हणतात त्या पद्धतीने मग तमारो कांदो शे तो भाव बी बडाव छो, असं काय ते त्या भाषेत आपण म्हणायला हरकत नाही. घ्या वाढून भाव, असा पण प्रकार आहे. तर माझा कळकळीचा संदेश जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. कांदा एक्सप्रेस परिणाम करेल तर कधी करेल? तर गुरुवार नंतर, शुक्रवार नंतर. म्हणजे गुरुवार शुक्रवारपर्यंत सध्या फार मोठी मंदी नाही. नंतर आली, मंदी म्हणण्यापेक्षा घसरण नाही, जे आली तर साधारण किमान 3 रुपये, 2 ते 3 रुपये आणि जास्तीत जास्त 5 रुपयापर्यंत भाव कमी होऊ शकतात, अशी स्थिती आहे. होतीलच असे नाही. आजच्या एकूण वातावरणानं असं लक्षात येतंय की एकूण सकारात्मक राहील, पण आपण काळजी घेतलेली बरी. ज्या वेळेस बाजारभाव असे अचानक कमी होतील 5 रुपये, 10 रुपये, म्हणजे नाशिकमध्ये सरासरी 30च्या खाली जर येत असेल तर त्या दिवसापासून तुम्ही बाजारात कांदा न्यायचा नाही. मग व्यापाऱ्यांना आपला कांदा बाहेर काढायचा आणि परत आतमध्ये ठेवायचा, आपणच विकत घ्यायचा, आपणच चाळीमध्ये टाकायचा, हा खेळ त्यांना करू दे की. वर संपाची तयारी करणं वगैरे अशाही गोष्टी व्यापाऱ्यांच्या चाली आता कशा असणार आहेत ते पण सुरू झालेलं आहे. लवकरच भाव घसरले फार आणि नफा येणार नाही असं जर कळत असेल, असं त्यांना जे चित्र दिसलं, ते पहिल्यांदा संप करतील, मजूर टंचाई म्हणतील, काहीतरी खुसपत काढतील, कोणाला तरी भांडण करून असं काहीतरी करतात ना, रस्त्यावर भांडण करतात आणि मग ट्रॅफिक जाम करून मग पुढे दंगलीमध्ये रूपांतर होतं त्याचं आणि मग त्याला जातीय धार्मिक रंग दिला जातो. तसं व्यापाऱ्यांच्या या चाली आहे, तुम्हाला माहिती आहे, पण हे समजून घ्या. आणि याचं केंद्र लासलगाव, पिंपळगाव पासून सुरू होऊन पुढे नगरपर्यंत, नगरचे काही जे मार्केट आहे ते पण याच्यामध्ये सामील आहेत. मग ते घोडेगाव असेल, राहुरी बांबोरी असेल, अहिल्यानगरचं मार्केट असेल किंवा नाशिक पिंपळगावचं मार्केट असेल, या सगळ्या चाली त्यातनं तुम्ही सावध राहावं. कांदा अचानक वाढवू नका. भाववाढीचा फायदा घ्यायलाच पाहिजे, पण अचानक वाढ करून नंतर भाव पडले तर सुरुवातीला लाईनमध्ये जे ट्रॅक्टर लागलेत, आमचे जेएनजीचे तरुण शेतकरी म्हणतायत की बाबा पहिल्या 2 रांगेमध्ये भाव चांगले मिळतात लिलावामध्ये, मागचे नाही. कारण पहिल्या 2 रांगेचे राजांनो
जे कांदे असतात विशेषतः पिंपळगावमध्ये किंवा अनेक ठिकाणी चांदवडला उमराण्यामध्ये हे व्यापाऱ्यांचे पण असतात. एकदा त्याचा पण तपास करा आणि मग जेव्हा तुम्ही या संदर्भात आवाज उठवाल तेव्हा शेतकऱ्यांचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून तथाकथित माध्यमं तथाकथित ठेवलेल्या गोष्टी या माध्यमातून तुमची दिशाभूल करून मग सगळा रोष सरकारकडे वळवतील. पण व्यापारी आडत आणि हे जे दलाल हे काय खोडीचे आहे, जे नाशिकचे व्यापारी वाजपेयी गव्हर्नमेंट पाडू शकतात असं भाजपवाल्यांचं म्हणणं आहे, तर ते तुमचे भाव पाडू शकणार नाही का हो? की तुम्हाला मॅनेज करून एखादा गोष्ट संप मॅनेज करू शकणार नाही का हो? एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हा व्हिडिओ व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, मात्र शेतकऱ्यांना सावध करणारा आहे. सगळेच व्यापारी काही नालायक नाही आहेत. काही चांगले पण आहेत. काही मराठी शेतकरी आहेत त्याच्यामध्ये. ते चांगलं काम करत आहेत. शेतकऱ्यांनी सावध व्हावं. कांदा एक्सप्रेसचा हा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. थोडासा पाल्लाळ होईल व्हिडिओ, पण तळमळीचं आव्हान आहे, कळकळीचं आव्हान आहे. चॅनलला नवीन असाल तर आताच जोडून घ्या, सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि बाजारभाव, देशावरचे बाजारभाव कसे राहिले याबद्दल आपण संध्याकाळी नेहमीप्रमाणे परत भेटीला घेऊन येईनच. ते सगळे भाव तुमच्यासाठी. जोडून राहा. नमस्कार.